नमस्कार मित्रांनो. आज इन्शुरन्स म्हणजे आरोग्य जीवन विमा हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि आपण वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या इन्शुरन्स संदर्भात आणि म्युच्युअल फंड व अन्य गुंतवणूक प्रकारांसंदर्भात वेगवेगळी माहिती आपल्याला शेअर करत असतो. आपण तसं पाहिलं तर इन्शुरन्सच्या बाजारात अनेक कंपन्यांबद्दल आपल्याला माहिती असते, पण आपण प्रत्यक्षात त्या कंपन्यांमधले आपल्या वयाचे दर म्हणजे रेट्स आपण पाहिलेले नसतात. त्यात काही लहान मोठ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या जर आपण थोड्याशा चांगल्या पद्धतीने जाणून घेतल्या तर आपल्याला अतिशय अल्प प्रीमियममध्ये चांगली मोठी पॉलिसी आपण घेऊ शकतो. अर्थात या संपूर्ण पॉलिसी घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आपला निरोगीपणा हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा घटक आहे. जर आपल्याकडे एक मोठी आजारांची लिस्ट असेल आणि ऑलरेडी आपण एक 5-10 प्रोसिजर्स म्हणजेच ऑपरेशन्स केलेली असतील तर मात्र मग आपल्याला पॉलिसी मिळायला फार त्रास होतो. खरं तर मेडिक्लेम हा विमा लोकांनी वयाच्या 35च्या आत घ्यायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे मग साधारणपणे जे आजार 30 वर्षानंतर किंवा 35 वर्षानंतर उद्भवतात तिथपासून तुम्हाला प्रत्येक आजाराचं कव्हर जे आहे ते चांगल्या पद्धतीने उपभोगता येतं. ठीक आहे, आज आपण वरिष्ठ नागरिक मेडिक्लेम पॉलिसीबद्दल थोडंसं आणखीन खोलात जाऊन जाणून घेऊ. आजपर्यंत मी या विषयावरती खूप व्हिडिओज बनवले आहेत. आजचा हा व्हिडिओ देण्याचा उद्देश एवढाच आहे की आज मी काही कंपन्यांचे कंपॅरेटिव्ह रेट्स देतो आहे की जे बघून तुम्हाला तुमच्या वयासाठी काय प्रीमियम असेल याचा अंदाज येऊ शकेल. पण हे जे दर आम्ही इथं या तक्त्यामध्ये दिलेले आहेत हे निरोगी व्यक्तीचे दर आहेत आणि मेडिक्लेम घेताना पूर्वदत्त आजार जर असतील तर मेडिक्लेममध्ये कोपे किंवा डिडक्टेबल किंवा ॲडिशनल काही अटी शर्थी या कंपन्यांच्याकडून लावले जातात. तेव्हा मित्रांनो, वरिष्ठ नागरिक विमा या क्षेत्रामध्ये मी नेहमी माझ्या सर्व वरिष्ठ मित्रांना सांगतो की तुम्ही तुमच्या मेडिक्लेम जर आपण 60 वर्षांनंतर निवडत असाल तर आपण खूप खबरदारी घेतली पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला संपूर्ण कव्हरेज देणारी पॉलिसी निवडली पाहिजे. आता मी इथं तक्त्यामध्ये एक स्टार हेल्थचा उल्लेख केलेला आहे. माझ्या सर्व सिनियर सिटीजन मित्रांना माझी अशी विनंती असेल की जर त्यांना स्टार हेल्थमध्ये कुठलीही पॉलिसी घ्यायची असेल तर त्यांनी वयाच्या 58व्या वर्षीच घ्यावी की जेणेकरून त्यांना जो 10% सक्तीचा कोपे आहे तो त्यांना भोगावा लागणार नाही. जर तुम्ही एखाद्या पॉलिसीमध्ये 61 वर्षाच्या वयात जर तुम्ही एंटर करत असाल तर स्टार हेल्थमध्ये 10% कोपे जो आहे तो तुम्हाला आयुष्यभर भोगावा लागतो. तसंच मी खाली तुम्हाला दुसरी कंपनी केअर दिलेली आहे. त्यांची पॉलिसी अतिशय उत्तम आहे. त्याच्यामध्ये काही 3-4 गोष्टी आहेत. डायबिटीस, BP, अस्थमा हे आजार जे आहेत ते पूर्वदत्त मानले जात नाहीत. ते 90 दिवसानंतर तुम्हाला त्याचं कव्हर सुरू होतं. त्याच्या खाली तुम्हाला मी न्यू इंडियाची एक पॉलिसी दिली आहे 60+. या पॉलिसीमध्ये तुम्हाला एकच प्रीमियम 61व्या वर्षीपासून ते 100व्या वर्षीपर्यंत असणार आहे.
तुम्ही त्याच्याकडे आपलं लक्ष ठेवलं पाहिजे. आणि चौथी कंपनी मी तुम्हाला जी दिली आहे ती आहे नॅशनल इन्शुरन्स, जिकडे तुम्हाला 5,00,000च्या पॉलिसीसाठी अगदी भरमसाठ प्रीमियम द्यावा लागणार आहे. आणि तो काय प्रीमियम असेल तो मी इथं तक्त्यामध्ये मांडलेला आहे. तेव्हा आपण जरूर या सर्व तक्त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा. आणि तुम्हाला जर अशी पॉलिसी आमच्याकडून बुक करून हवी असेल तर आम्हाला कॉमेंटमध्ये लिहावं, आपलं वय लिहावं, आपले पूर्वदत्त आजार लिहावे, की आम्हाला ही पॉलिसी बुक करून हवी आहे, तर आम्ही तुम्हाला ही पॉलिसी बुक करून देऊ. किंवा मग आपण स्वतःही साईटवर जाऊन ही पॉलिसी बाय करू शकता. किंवा जवळच्या कुठल्याही त्या कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊनही आपण ही पॉलिसी बाय करू शकता. पण माझा असा अनुभव आहे की थेट बाय केल्यामुळे बरेचदा उत्तम सर्व्हिस ज्यावेळेस क्लेम येतो तेव्हा मिळत नाही. तेव्हा आमच्याकडे तुम्हाला आम्ही उत्तम क्लेम सर्व्हिसही प्रोव्हाइड करू. तेव्हा तुम्ही आमच्याकडून ही पॉलिसी बुक करू शकता. तेव्हा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अधिक सांगण्यासारखं असं फारसं काही नाही आहे. पण तरी 1-2 गोष्टी मी प्रामुख्याने याच्यामध्ये मांडतो. स्टार हेल्थचे जे मी तुम्हाला आकडे दिलेले आहेत, हे आकडे कमी आहेत. त्याचं बेसिक कारण हे आहे की त्याच्यामध्ये आपण 50% डिडक्टेबल आणि 1,00,000 डिडक्टेबल असे 2 डिडक्टेबल ऑप्शन जोडलेले आहेत. डिडक्टेबलचा अर्थ असा की तुम्ही 10 लाखाची पॉलिसी घेतली आणि तुमचा क्लेम 5 लाखाचा आला तर तुम्हाला 50,000 डिडक्ट करून उरलेली जी पेएबल अमाऊंट असेल ती तुम्हाला दिली जाईल. उद्या तुम्ही 10 लाखाचा क्लेम केला आणि 1,00,000 डिडक्टेबल असेल तर 1,00,000 प्रथम मायनस होतील, मग जे पेएबल अमाऊंट असेल ती होईल आणि मग त्याप्रमाणे तुम्हाला त्याचा क्लेम दिला जाईल. क्लेम स्टारमध्ये कॅशलेस घेणं जास्त श्रेयस्कर आहे. स्टारमध्येच काय, अन्य तिन्ही कंपन्यांमध्ये पॉलिसी ऑनलाईन घ्यावी आणि कॅशलेस घ्यावी. या जर 2-3 गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला उत्तम पॉलिसी घेता येईल आणि त्याचे संपूर्ण बेनिफिट्स आयुष्यभर चांगल्या पद्धतीने वापरता येतील. तेव्हा आपण मित्रांनो, आमचे व्हिडिओ आपण पाहता, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, लोकांपर्यंत ही माहिती पोहोचू द्या. त्याचप्रमाणे तुम्हाला जर आवडत असेल तर कॉमेंट्समध्ये तुम्ही तुमच्याबद्दल माहिती लिहा आणि तुम्हाला कुठल्या कंपनीच्या पॉलिसीबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे तेही लिहा. तेही आपण तुम्हाला संपूर्ण माहिती त्या कंपनीची फॉरवर्ड करू. फक्त कॉमेंटमध्ये तुमचा व्हॉट्सअप क्रमांक किंवा तुमचा ईमेल ID हा द्या. आणि जर कॉमेंटमध्ये द्यायचा नसेल तर तुम्ही मला वैयक्तिक मेसेंजरमध्ये इनबॉक्समध्ये आपला नंबर आणि ईमेल ID कळवू शकता, की ज्याद्वारे आपण कम्युनिकेशन करू शकतो. किंवा आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.